नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, SBI बँक भरती 2024 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, लिपिक पदासाठी परमनंट भरती निघालेली आहे। बघा, 13,735 जागांसाठी इथे भरती होणार आहे। तुम्हाला इथे वेतन 24,450 ते 64,480 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। आणि बघा, अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही अर्ज हा करू शकता। बघा, SBI बँकमध्ये ही भरती निघालेली आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल आणि तुम्हाला खूप नोकरीची गरज असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा। खूप चांगली संधी आलेली आहे। SBI क्लर्क भरती 2024 ची ही भरती निघालेली आहे। बँकेचे नाव काय आहे बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया हे बँकेचे नाव आहे। कॅटेगरी काय आहे, केंद्र सरकारची ही जॉब आहे। वयोमर्यादा काय आहे, इथे 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। SC ST इथे 5 वर्षाची सूट देणार आहेत आणि OBC साठी 3 वर्षाची सूट इथे मिळणार आहे। बघा, अनुभव आणि फ्रेशर, बघा अनुभवाची गरज नाही आहे आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। कोण अर्ज करू शकतात, ऑल इंडिया उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। त्याचनुसार बघा, अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। वेतन किती मिळणार आहे, 24,450 ते 64,480 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। आणि अर्ज फी किती असणार आहे, जनरल OBC EWS साठी 750 रुपये आणि SC ST PWD उमेदवारासाठी इथे अर्ज फी नसणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, रेग्युलर बेसिस परमनंट इथे जॉब असणार आहे। आणि निवड प्रक्रिया कशी आहे, ऑनलाईन एक्झामिनेशनद्वारे तुमची इथे निवड होणार आहे। अप्लाय स्टार्ट कधीपासून झालेला आहे, तर 17 डिसेंबर 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आणि अप्लाय लास्ट डेट काय आहे, 7 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहणार आहोत। बघा, किती जागा आहेत, कोण अर्ज करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि इतर संपूर्ण सविस्तर डिटेल आपण PDF नोटिफिकेशन मध्ये पाहणार आहोत। बघा, त्यानंतर अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, ऑल इंडिया हे नोकरीचे ठिकाण आहे। पदाचे नाव काय आहे, लिपिक कनिष्ठ सहकारी। पदसंख्या किती आहेत, 13,735 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। रिक्वायरमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल। ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा इथे आलेली आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन अँड पेमेंट फी 17/12/2024 पासून इथे सुरू झालेली आहे। 7/1/2025 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। बघा, अशा पद्धत किती व्हॅकन्सी असणार आहे तिथे सांगण्यात आलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने ऑल भारतामध्ये इथे व्हॅकन्सी आहेत। संपूर्ण राज्यामध्ये इथे व्हॅकन्सी आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा, आपल्याला फक्त महाराष्ट्रामध्ये किती व्हॅकन्सी आहेत ते पाहायचं आहे। महाराष्ट्रामध्ये बघा, इथे महाराष्ट्र मुंबई आणि इथे परत मुंबई मेट्रो असं आहे। महाराष्ट्र मुंबई मेट्रो आणि महाराष्ट्र अशा 2 ठिकाणी इथे भरती म्हणजे होणार आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्र गोवा आणि महाराष्ट्र मराठी आणि कोकणी अशा हिंदी अशा प्रकारे इथे भरती होणार आहे। टोटल बघा, 1,163 जागा आणि परत कोकणी लँग्वेजसाठी 20 जागा आणि पद्धतीने इथे जागा आहेत। मराठी आणि कोकणी जागांसाठी इथे जागा आहेत। टोटल असे 1,163 आणि 20 अशा प्रकारचे इथे जागा आहेत। तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। कॅटेगरीनुसार तुम्ही इथे पाहू शकता किती जागा आहेत, काय हे संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहू शकता। त्यानंतर बघा, इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यामध्ये तुम्ही जर OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इथे कंपल्सरी लागणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानुसार बघा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला इथे दिलेला आहे। एज रिलॅक्सेशन तुम्हाला वयोमर्यादा किती लागणार आहे, तर बघा, बिलो 20 वर्ष आणि नॉट अबो 28 वर्ष। म्हणजे बघा, तुम्ही कमीत कमी 20 वर्षापर्यंत आणि जास्तीत जास्त 28
म्हणजे कमीत कमी 20 वर्षापासून पुढे आणि जास्तीत जास्त 28 वर्षाच्या मध्ये असाल तर तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्याचनुसार बघा कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे। SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी 10 वर्ष, PWD SC ST साठी 15 वर्ष, PWD OBC साठी 13 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन आणि परत त्याच्यामध्ये सवलत तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे। बघा सिलेक्शन प्रोसिजर कसं असणार आहे बघा, फेज 1 आणि फेज 2 अशा दोन प्रकारच्या तुमच्या एक्झाम होणार आहेत, प्री आणि मेन्स। त्यानंतर बघा प्री आणि मेन्स अशा प्रकारच्या दोन एक्झाम होणार आहेत। प्री एक्झाम मध्ये बघा तुम्हाला किती 100 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत आणि 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी असणार आहेत। 1 आवर्स तुम्हाला टाइम दिला जाणार आहे। त्याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट असणार आहेत, इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी असे तुम्हाला इथे क्वेश्चन असणार आहेत। 100 क्वेश्चन 100 मार्क आणि 1 तास तुम्हाला इथे टाइम असणार आहे प्री एक्झामसाठी आणि 1/4 मार्क तुमचे इथे निगेटिव्ह सुद्धा इथे असणार आहेत। त्याचनुसार बघा मेन एक्झामिनेशन सुद्धा इथे असणार आहे। त्यासाठी तुम्हाला कुठले सब्जेक्ट असणार आहेत बघा, जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस, जनरल आणि इंग्लिश, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड। बघा अशा पद्धतीने तुम्हाला टोटल जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेससाठी 50 क्वेश्चन आणि 50 मार्क 35 मिनिट तुम्हाला इथे टाइम मिळणार आहे। जनरल इंग्लिशसाठी इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क 35 मिनिट टाइम मिळणार आहे। क्वांटिटी ॲप्टिट्यूडसाठी 50 क्वेश्चन 50 मार्क 45 मिनिट तुम्हाला इथे टाइम मिळणार आहे। रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड याच्यासाठी 50 क्वेश्चन 60 मार्क आणि 45 मिनिट तुम्हाला इथे टाइम मिळणार आहे। टोटल 190 क्वेश्चन आणि 200 मार्क्स तुम्हाला असणार आहेत आणि 2 आवर्स 40 मिनिटाचा तुम्हाला इथे टाइम भेटणार आहे। आणि तुमचं बघा एक्झामिनेशनसाठी कुठली लँग्वेज तुम्ही लँग्वेज असणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्याचमध्ये आपण बघूया महाराष्ट्रामध्ये कुठली लँग्वेज असणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये बघा इंग्लिश, हिंदी आणि मराठी लँग्वेज इथे तुम्हाला असणार आहे। त्याच इथे सॅलरी किती मिळणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। 24,050 ते तुम्हाला पूर्ण 64,480 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। त्यानुसार बघा तुम्हाला इथे कमीत कमी 24,050 ते 64,480 पर्यंत तुमची इथे सॅलरी असणार आहे। तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फीस किती असणार आहे, SC ST PWD या उमेदवारासाठी काही फी नसणार नाहीये आणि जनरल OBC EWS या उमेदवारांनी 750 रुपये तुम्हाला फीस भरायची आहे। त्यानंतर बघा तुम्हाला हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने अप्लाय करायचं हे सुद्धा दिलेलं आहे। बघा तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे फॉर्म भरायचा आहे। तुम्ही बघा 7/1/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती फिलअप करायची आहे। त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही अर्ज फी भरून तुमचा फॉर्म सबमिट करायचा। अशा पद्धतीने हे जॉबबद्दलची इन्फॉर्मेशन होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।